बल्गेरियामध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या मोठ्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर अखेर तिथलं सरकार पडल्याचं पाहायला मिळतंय। देशभरातले हजारो लोक रस्त्यावर उतरले होते। सरकार भ्रष्टाचार थांबवू शकत नाही, अर्थकारण देखील नीट हाताळत नाहीये असा लोकांचा थेट आरोप होता। राजधानी सोफियासह अनेक शहरांमध्ये जोरदार आंदोलन सुरू होतं। या सगळ्या गोंधळात संसदेत सरकार विरोधात अविश्वास ठरावावर मतदान होणार होतं, पण मतदान सुरू होण्याच्या अगदी काही मिनिट आधीच पंतप्रधान रोसेन जेलॅझकोव्ह यांनी आपल्या राजीनामा दिल्याची घोषणा केली। त्यामुळे बल्गेरियातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष नवीन सरकार स्थापन करणार की पुन्हा निवडणुका जाहीर करणार हे लवकरच ठरणार आहे। आधीच गेल्या 4 वर्षांमध्ये देशात 7 वेळा निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय अस्थिरता कायम आहे। यातच येत्या 1 जानेवारीपासून बल्गेरिया युरो चलन स्वीकारणार होतं, पण सध्याच्या राजकीय गोंधळामुळे हे सगळं पुढे काय वळण घेणार याबाबत लोकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय।